विदर्भामध्ये आज सुद्धा उष्णतेच्या झळा कायम आहेत। आजपासून नवतपा सुरू होणार आहे। 25 मे पासून 2 जून हा 9 दिवसांचा काळ नवतपा म्हणून ओळखला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार नवतपामध्ये उष्णता सर्वोच्च पातळीवर जाते। मान्यतेनुसार सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतपाला सुरुवात होते आणि सूर्य या नक्षत्रात 15 दिवसांसाठी येतो आणि या 15 दिवसांमधले सुरुवातीचे 9 दिवस नवतपा म्हणून ओळखले जातात। दरवर्षी मे आणि जून महिन्याच्या दरम्यान नवतपा येतो आणि या काळात पृथ्वीवर सर्वात जास्त उष्णता असते। साधारणपणे या दिवसात सूर्यावर येणारी ऊर्जा अधिक काळ पृथ्वीवर राहते। शिवाय सूर्य पृथ्वीच्या जवळ येत असल्यामुळे सूर्यकिरण सरळ पृथ्वीवर पडतायत आणि उन्हाचे चटके अधिक जाणवतात। नवतपात वैज्ञानिक आधार नसला तरीही नवतपात पाऱ्यानं अनेक वेळा विक्रमी उसळी घेतल्याचंही पाहायला मिळाले। नवतपा म्हणजे काय आपण पाहूया। 25 मे पासून 2 जून पर्यंत नवतपा हा असतो असं कळतंय। या दरम्यान सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो। एकूण कार्यकाळ त्याचा 15 दिवसांचा असतो। 15 दिवसांसाठी सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये असतो आणि यातले सुरुवातीचे जे 9 दिवस असतात त्यांना नवतपा म्हणून ओळखलं जातं। सूर्य कर्कवृत्ताच्या अगदी जवळ असतो आणि यामुळेच भारतात इथं काही भागात उष्णता जास्त असते। या काळात पृथ्वीवर सर्वाधिक उष्णता असते असं कळतं। सूर्याची किरणं या काळामध्ये अत्यंत तीव्र असतात। बरं, या काळामध्ये काळजी नेमकी काय घ्यावी? घराबाहेर निघण्यापूर्वी नाश्ता करूनच बाहेर पडावं। शरीरामध्ये उपलब्ध प्रोटीन्स असावे। दुपारी 12 ते 4 या वेळात बाहेर निघणं टाळावं। सूर्य अगदी डोक्यावर असतो। सोबत नेहमी पाण्याची बॉटल असावी। कांदा सुद्धा शक्य असेल तर सोबत ठेवावा। त्याचबरोबर अधूनमधून पाणी प्यावं, पाणी पित राहावं। लिंबू पाणी, मठ्ठा, लस्सी, ताक, कैरीचं पन्ह इत्यादींचं सेवन या काळामध्ये करावं। बाहेर पडताना दुपट्टा किंवा स्कार्फ, टॉवेल, टोपी आणि गॉगल्सचा सुद्धा वापर करावा। पांढरे सुती कपडे घालावे। सैल आणि नरम कपडे घालावे। त्याचबरोबर जर अस्वस्थ वाटत असेल डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्यावा।